महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले। महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले आहे। दुपारी ऑफिसवरून घरी जाताना 1:30च्या सुमारास कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला। महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते। जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरीशेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेलं असायचं। बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते। जवळपास 40 ते 50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत। मूळचे पनवेलचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाड्या शर्यतीचे शौकीन म्हणून ओळखले जातात। पंढरीनाथ फडके हे आधी शिकाप पक्षात सक्रिय होते। त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। 1986 सालापासूनच वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड होती। बैलगाड्या शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एंट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची। बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणार म्हणजे घेणार असे त्यांचे नाव होते। आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला। आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हा झटका आला। पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाड्या शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे।